पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार तारीख 18 जून. पहिले वाचन प्रवक्ता या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 48 ओवी 1 ते 14. एलिया संदेष्टा अग्निसमान प्रकट झाला. त्याचे वचन मशालीप्रमाणे धगधगीत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि आपल्या उत्साहाच्या भरात त्यांची संख्या कमी केली. त्याने परमेश्वराच्या शब्दाद्वारे आकाशाचे दरवाजे बंद केले आणि 3 वेळा अग्निवर्षाव पण केला. हे एलिया, तू आपल्या चमत्कारात किती महान होतास. तुझ्या समान दुसरा कोण प्रौढी मिरवू शकेल. सर्वश्रेष्ठ प्रभूच्या आज्ञेने तू एका मृत मनुष्याला मृत्यू व अधोलोकातून परत आणलेस. तू राजांचा सर्वनाश केलास, प्रतिष्ठितांस खाली पाडलेस. सिनाई पर्वतावर आरोप आणि होरेब पर्वतावर प्रतिकार तुझ्या कानी पडले. तू सुडास योग्य शिक्षा देण्यासाठी राजांना आणि तुझा वारसा चालविण्यासाठी संदेष्टांना अभिषेक केलास. अग्नीच्या वावटळीने आणि अग्नी अश्वरथातून तू वर आकाशात घेतला गेलास. तुझ्या बाबतीत असे लिहिले आहे की परमेश्वराचा क्रोध भडकण्याआधी बाप आणि मुलगा यांचा समेट करण्यासाठी आणि याकोबाच्या वंशांचा उद्धार करण्यासाठी नेमलेल्या वेळी तू हजर होशील. ज्यांना तुझे दर्शन घडले ते आणि ज्यांचा सुखदायी प्राणात झाला ते सर्व भाग्यशाली होत. आम्ही सुद्धा सर्व अवश्य जिवंत राहू. जेव्हा एलियाला वावटळीने आच्छादले तेव्हा अलिशास त्याची आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली. आपल्या संपूर्ण आयुष्यात तो कोणत्याही राजकर्त्यापुढे डगमगला नाही आणि त्याच्यावर कोणीही आपला अधिकार चालवू शकला नाही. त्याला काहीच अशक्य नव्हते आणि जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे मृत शरीर दैवी संदेश देऊ लागले. जसे आपल्या जीवनात त्याने अनेक चमत्कार केले त्याचप्रमाणे त्याने मृत्यूनंतरही अद्भुत कृत्ये केली. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. नीतिमान जन हो, प्रभू ठायी हर्ष करा. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 6 ओवी 7 ते 15. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यांस देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू शिष्यांना विशेष प्रकारे प्रार्थना करण्यास शिकवितो. ही परिपूर्ण प्रार्थना आपल्याला खरोखर आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी देवाकडे कसे मागायचे हे शिकविते. प्रार्थना करताना आपण बोलणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनन होणे अंतर्मुख होऊन गरजेचं आहे. नाहीतर ती तोंडाची नुसती बडबड होईल. येशूने शिकविलेली प्रार्थना देवपित्याचा सन्मान, गौरव, त्याची इच्छा, आपल्या गरजा आणि क्षमामुक्ती शिकविते. प्रभुपिता निर्माणकर्ता आहे. हे जग त्याच्या इच्छेनुसार चालते. आपल्या जीवनातील सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात, पण जीवनात केलेले आपले प्रमाद माफ व्हावेत म्हणून आपण सुद्धा इतरांना माफ करावे. त्याद्वारे देवपिता आपल्याला मुक्ती वरदान देईल. आपल्या जीवनात सुखसमृद्धी येईल आणि आपण सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत राहू. त्यासाठी येशूने शिकविलेली प्रार्थना ही साधी नसून अर्थपूर्ण आहे. देवपित्याचे आणि आपले नाते घट्ट करणारी आहे. ही प्रार्थना आपण आत्मविश्वासाने व भक्तिपूर्वक बोलतो का? जर होय, तर मग आपल्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.